आज आपण मस्त तिखट झणझणीत असा शेवग्याचा मसाला बनवणार आहोत. इथे साहित्य घेतले. शेवग्याच्या शेंगा मी सोलून घेतल्यात. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हळद, लाल तिखट, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी सुकं खोबरं घेतले. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि तेल आणि कांदा लसूण मसाला. आता इथे पाणी तापत ठेवलं. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ घातलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा मी याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. शिजवताना मी ह्या फक्त 70% शिजवणार आहे. 60 ते 70%. इथे शेवग्याची शेंग शिजते तोपर्यंत इथे एक वाटण करून घेऊया. 1 वाटी सुकं खोबरं घातलं मिक्सरमध्ये, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरं घालणार आहे मी. जिरं तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे. आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. जाडसर राहिलं तरी चालेल, पण पाणी नाही वापरायचं जरासुद्धा. दाखवते मी तुम्हाला मी कितपत जाड ठेवलं आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला शेंग दाखवते कशी शिजली आहे ते. 70% शेंग पूर्णपणे शिजलेली आहे. आता फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं. माझा चमचा छोटा आहे. आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली गेली पाहिजे. तुम्ही बघू शकता मोहरी छान तडतडली गेली आहे. याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं तोडून घातली 3 ते 4. एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. आता हा कांदा ना आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं लागतात. तुमचा जर कांदा जास्त असेल ना परतायचा तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालून परतू शकता. पटकन परतला जातो. केलेलं सगळं वाटण घातलं आणि हे वाटण आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कारण की खोबरंसुद्धा आपण कच्चंच घेतलं आहे, भाजून नाही घेतलं आहे. लसूण कच्चा आहे म्हणून. खोबरं असं भाजून घातलं ना की त्याला छान तेल सुटतं आणि तर्रीसुद्धा छान येते. 3 ते 4 मिनटं मी भाजून घेतलं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. जास्त पण बारीक नाही चिरला आहे मी, थोडा मध्यम असा चिरला आहे. आता या टॅमॅटोला पाणी सुटेल आणि त्या टॅमॅटोच्या पाण्यामध्ये आपला मसाला चांगला भाजला जाईल. एक 2 ते 3 मिनटं टॅमॅटोसुद्धा आपला भाजून झाला की याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे. हळद घातली अगदी पाव चमचा. इथे हळद नाही घातली तरी चालेल कारण की शेवगा शिजवताना आपण त्या पाण्यामध्ये हळद घातली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. फोडणीमध्ये कोथिंबीर छान लागते. आणि आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. चांगले परतून घेतले मी मसाले सगळे. आता हे करपू नये म्हणून याच्यामध्ये मी शेवगा शिजवलेलं पाणी घालणार आहे. गरम पाणी आहे ते आणि थोडंसं पाणी घातलं. आता या पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला, कांदा आणि टॅमॅटो चांगला असा शिजवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. जास्त वेळ नाही लागणार याला कारण की हे ऑलरेडी अर्धं शिजलेलं असतं. छान तर्री सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आजूबाजूला छान अशी तर्री सुटली तेलाची. आता याच्यामध्ये मी शेवगा घालणार आहे आधी. सगळा शेवगा आम्ही घालून घेते फोडणीमध्ये आणि याला परतवून घेते. असं केल्याने ना याच्यामध्ये मसाला छान मुरला जातो आणि चवीला सुद्धा उत्तम लागते ही भाजी. 1-2 मिनटं याला परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये ना मी ते पाणी, हळदीचं पाणी घालणार आहे ज्याच्यामध्ये मी शेवगा शिजवून घेतला आहे.
तुम्हाला पातळ, घट्ट, जाड ज्या पद्धतीने हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता. मी थोडंसं असं लतपत्रीत ठेवणार आहे म्हणून मी पाणी घातलं आहे. किती मस्त रंग आला याला पाणी घातल्या. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून याला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पण ह्याला मी मध्ये 2-2 मिनिटांनी मिक्स करत होते कारण की मसाला खाली लागू नये म्हणून. पुन्हा झाकण ठेवून याला 3 मिनटं शिजवून घेते. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करते आणि किती मस्त शेवग्याचा मसाला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. दाखवते तुम्हाला मी कसं झालं. अगदी मस्त तिखट झणझणीत असा शेवग्याचा मसाला तयार आहे. मी थोडासा पातळ ठेवला आहे. तुम्हाला जर जाड हवा असेल तर तुम्ही तसासुद्धा करू शकता. आता मी हे सर्व करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नवीन रेसिपीसाठी श्री किचनला सबस्क्राईब करा.